Hello students, so we are dealing with the chapter application of derivative. So let's see new concept, that is increasing function and decreasing function. Okay. Last time we have seen Rolle's theorem and mean value theorem, right? So काय काय होता Rolle's theorem, mean value theorem तो आपण बघितलेला आहे, त्यातले क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. So in this lecture we have seen new concept, that is increasing and decreasing function, right? Okay, so let's see concept including this part. What is increasing function, decreasing function? या वर्ड मध्येच बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत. ठीक आहे ना. सपोज आपण एक ग्राफ कन्सिडर करूयात किंवा फंक्शन कन्सिडर करूयात. y equal to what? X square. Wait. ओके, सो y इक्वल टू एक्स स्क्वेअर. हा जर तुम्ही ग्राफ कन्सिडर केला, तुम्हाला गोष्टी माहिती यातल्या की कशा कशा असणार आहेत. y इक्वल टू एक्स स्क्वेअर आपण 11व्यापासून बघत आलेलो आहे. त्याचा ग्राफ कसा काढायचा, फंक्शन कसं असणार आहे. सो याचा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला गेलात, पटकन मी तुम्हाला सांगतो. हा ग्राफ बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, राईट. y इक्वल टू एक्स स्क्वेअर मग याचा डोमेन काय असतो, रेंज काय असतो, हा सगळा पार्ट आपण ऑलरेडी आधी बघितलेला आहे. ठीक आहे. हा ग्राफ असतो आपल्याकडं y इक्वल टू एक्स स्क्वेअर. गडबडलं माझ्याकडनं. ठीक आहे, असू दे. सो y इक्वल टू एक्स स्क्वेअर इज अवर रेग्युलर ग्राफ, राईट. ठीक आहे. टेक्निकल एरर. y इक्वल एक्स स्क्वेअर. आता लक्षात येईल ग्राफ कडे लक्ष द्या. y इक्वल एक्स स्क्वेअर आपला ग्राफ आहे. त्यात तुम्ही काय सांगू शकता, हा तुमचा पॉइंट आहे ओरिजिन 0 0. मग ओरिजिनच्या जर तुम्ही राईट साईडला बघितलात, राईट साईडला इथून हा ग्राफ काय चाललाय, वर चाललाय. राईट साईडला जर ग्राफ वर जात असेल तर त्याला म्हणणार आपण इन्क्रीजिंग. वर्ड मध्येच क्लिअर आहे, साधारण इन्क्रीजिंग पार्ट. आणि जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितलात, तुम्ही म्हणाल लेफ्ट साईड असतो तो वरच चाललाय. लेफ्ट साईड वर चाललेला नाही, आपण लेफ्ट टू राईट कन्सिडर करत असतो. लेफ्ट साईडचा जर पार्ट कडे आलात, इथून हा ग्राफ खाली खाली चाललेला आहे, राईट. राईट साईडला ग्राफ वर चाललाय आणि लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे तिथून हा ग्राफ खाली आलाय. लेफ्ट साईडच्या पार्टला म्हणणार आपण डिक्रीजिंग फंक्शन किंवा डिक्रीजिंग पार्ट. हे मिक्स फंक्शन आहे, हे इन्क्रीजिंग सुद्धा आहे, डिक्रीजिंग सुद्धा आहे. मग इन्क्रीजिंग फंक्शन कधी म्हणणार तुम्ही याला, एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन फॉर एक्स ग्रेटर दॅन 0 और एक्स टू 0 टू इन्फिनिटी, राईट. और एक्स बिलॉंग्स टू 0 टू इन्फिनिटी. समजते का बघा, 0 पासून या इन्फिनिटी पर्यंत हा ग्राफ कंटिन्यू वर चाललाय. आणि डिक्रीजिंग फंक्शन आपण याला कधी म्हणणार, इट इज डिक्रीजिंग फंक्शन फॉर एक्स लेस दॅन 0. एक्स जर निगेटिव्ह असेल तो डिक्रीजिंग फंक्शन आहे, राईट. लेफ्ट टू राईट ग्राफ इज गोइंग डाउनवर्ड, and if left to right graph is going upward then it is increasing function. आणि तुम्ही काय लिहू शकता, और x belongs to, हा पार्ट लास्ट पार्ट आहे मायनस इन्फिनिटी, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू 0. या सगळ्या पार्ट मध्ये तो तुमचा डिक्रीजिंग राहणार आहे. या एका ग्राफ वरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील, बरोबर आहे. ठीक आहे, अजून याला नीट डिटेल मध्ये आपण बघूयात आपण. आता बघा, आता हा झाला रेग्युलर की
लेफ्ट टू राईट जर तो अप साइड असेल त्याला इन्क्रीजिंग म्हणणार. लेफ्ट टू राईट इफ ग्राफ इज गोइंग डाउनवर्ड देन इट इज डिक्रीजिंग फंक्शन. बट इन मॅथमॅटिकल टूल राईट, in mathematical language or in terms of application of derivative, how we can say here, if you see here properly then you will get that. आता तुम्ही 0 to infinity म्हणजे जो राईट साइडचा पार्ट आहे त्यातल्या कुठल्याही पॉइंटला टँजंट ड्रॉ करा. मग तुम्ही इथं टँजंट ड्रॉ करा, इथं टँजंट ड्रॉ करा, तुम्ही कुठल्याही पॉइंटला टँजंट ड्रॉ करा इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये किंवा इन्क्रीजिंग पार्ट मध्ये. ठीक आहे, इथं तुम्ही बघितलं असेल हा जो पॉइंट आहे इथं आपण टँजंट ड्रॉ केली आहे, हा एक पॉइंट आहे इथे पण आपण टँजंट ड्रॉ केली. ही टँजंट आता कशी असणार आहे, टँजंट सुद्धा लेफ्ट टू राईट अप साइड चालली आहे. टँजंट इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन लेफ्ट टू राईट जर अप साइड जात असेल, स्ट्रेट लाईन लेफ्ट टू राईट जर अप साइड जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्लोप इज पॉझिटिव्ह राईट. म्हणजेच इन्क्रीजिंग फंक्शनचा कन्सेप्ट काय झाला तुमचा, concept for increasing function we can say dy by dx is positive or f dash of x is positive for all points. x ची कुठलीही व्हॅल्यू घ्या तुम्ही, कुठलाही पॉइंट कन्सिडर करा, त्याचा आपण एक्स कोऑर्डिनेट घेत असतो. तर कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली त्या टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह असणार आहे. टँजंटचा स्लोप म्हणजेच dy बाय dx, स्लोप ऑफ टँजंट इज dy बाय dx. dy बाय dx म्हणजे f डॅश ऑफ x. म्हणजेच राईट साइडच्या पार्टला तुम्ही कुठेही पॉइंटला कशी टँजंट ड्रॉ करा त्या टँजंटचा स्लोप कंपल्सरी पॉझिटिव्ह असेल. व्हॅल्यू चेंज होत राहतील पण पॉझिटिव्ह कंपल्सरी राहणार आहे. आणि सेम कन्सेप्ट मध्ये जर तुम्ही लेफ्ट साइडला गेलात, लेफ्ट साइडला तुम्ही इथे एखादा टँजंट ड्रॉ करून बघा, सेम तुम्हाला कळेल. इथे एखादा टँजंट ड्रॉ करून बघा, बरं माझं म्हणणं पटेल, बरोबर आहे का बघा. इफ यू गो टू द लेफ्ट साइड, इथे एक तुम्ही पॉइंट घेतलाय, इथे एक लेफ्ट साइडला पॉइंट घेतलाय तुम्ही ग्राफ वरचा, त्या दोन्ही पॉइंटला टँजंट ड्रॉ केलेले आहेत. आता या टँजंट म्हणजे स्ट्रेट लाईन लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड चालले. मग लाईन लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड असते तर त्याचा स्लोप निगेटिव्ह असतो, हे आपण स्ट्रेट लाईन मध्ये शिकलोय. म्हणजे इथं कन्सेप्ट काय झाला तुमचा, फॉर डिक्रीजिंग फंक्शन, for decreasing function slope of tangent at any point, slope of tangent at any point is negative. Slope of tangent म्हणजे dy by dx is negative or f dash of x is negative, right. इथे मी नोट लिहितो या सगळ्याचं परत मीनिंग. नोट dy by dx or f dash of x means slope of tangent at any point. दिलेल्या इंटरवल मधल्या कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर टँजंटचा स्लोप असतो dy बाय dx आणि f dash of x. म्हणजे इन्क्रीजिंग फंक्शनचे काय काय प्रॉपर्टीज झाली, इन्क्रीजिंग फंक्शनचे प्रॉपर्टीज काय झाले तुमचे, स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट इज पॉझिटिव्ह, म्हणजेच काय असणार आहे, dy बाय dx इज पॉझिटिव्ह म्हणजेच f dash of x पॉझिटिव्ह, राईट. अँड फॉर डिक्रीजिंग फंक्शन हियर slope of tangent at any point is less than 0 means negative. It concludes dy by dx negative means less than 0. Similarly, it concludes f dash of x less than 0. एवढा एक सिंगल पार्ट आहे सफिशियंट तुम्हाला एक्सप्लेन करायला, व्हॉट इज इन्क्रीजिंग फंक्शन, व्हॉट इज डिक्रीजिंग फंक्शन, आणि याच्यावरती तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. एंट्रन्सला जर आला की एखादा फंक्शन दिला तो इन्क्रीजिंग एका डिक्रीजिंग आहे, त्याचा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकला तर पटकन सांगू शकता कुठे इन्क्रीजिंग आहे कुठे डिक्रीजिंग आहे बघूनच लगेच. जर ग्राफ काढायला नाही जमला तर मग तुम्हाला dy बाय dx काढावं लागेल. dy बाय dx पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते चेक करायचं. इथनं तुम्हाला समजणार तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे का मिक्स फंक्शन आहे, राईट. पॉज करा आणि हे सगळं नीट लिहून घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल मी अजून एक एक्झाम्पल घेतो तुमचं, y इक्वल टू साइन एक्स. साइन एक्स कसा ग्राफ आहे पोरांनो,
हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. हा ग्राफ आहे आपला साइन एक्सचा. या साईडला सुद्धा तो तसंच असतो. ह्या सगळ्या पाड्याचा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, बऱ्याचदा आपण बघितलेला आहे. आता पॉईंट्स बघा कुठले कुठले असणार आहेत. हा असतो 0 अँगल. हा अँगल कुठला तुमचा पाय. हा तुमचा असतो 2 पाय. पुढे इथं तुमचा येतो 3 पाय. इथं साइन एक्स ची व्हॅल्यू 0 असती. मायनस पाय, -2 पाय. हा मधला जो पॉइंट असतो त्याचा आन्सर 1 आहे. तो अँगल असतो तुमचा π/2. राईट. हा जो अँगल, हा जो पॉइंट आहे एक्स अँगल, ज्याचा आन्सर तुमचं इथं असणार आहे -1. तो अँगल असतो 3π/2, 270 डिग्री. 360 ला परत 0 येतो. असं करत करत ते पुढे जाणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही बघून सुद्धा सांगू शकता साइन एक्स की इन्क्रीजिंग कुठे डिक्रीजिंग कुठे. राईट. इथे आपण काय म्हणणार, लेट f of x is equal to sin x. f of x is increasing function फॉर एक्स. त्याला काय इंटरवल घेताय बघा. कुठं तो इन्क्रीजिंग आहे, कुठून कुठं तो वर चाललाय. आणि तुम्हाला इंटरवल सेट करावा लागेल कुठल्या इंटरवल बद्दल आपण बोलतोय. तो पण आपण इंटरवल घेतला हा 0 पासून 2 पाय पर्यंत, 0 to 360. हा जर इंटरवल जर तुम्ही घेतला तर कुठं कुठं तो वर जातोय. इथून हा जो पार्ट आहे इथून हा वर गेलेला आहे. राईट. हा वर पार्ट गेलाय, इथून तो खाली गेलाय. मग तो घेऊन चालणार नाही. या पॉइंट पासून परत तो वर चाललाय. लक्षात घ्या. फक्त 0 to 2 पाय घेतलाय, पण 2 पायच्या पुढे सुद्धा तो वर गेलेला आहे. पण तो आता आपण घेत नाहीये. फक्त जस्ट इंटरवल घेतोय आपण 0 to 2 पाय. राईट. एक्स बिलॉंग्स टू 0 to 2 पाय असं आता आपण ऍझ्युम करूयात. ठीक आहे. कुठला कुठला पार्ट झाला. जर तुम्हाला रेड कलर मध्ये मार्किंग दिसते तर 0 पासून हा जो पॉइंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, π/2. म्हणजे 0 to π/2 या इंटरव्हल मध्ये तो इन्क्रीजिंग असणार. अजून एक कुठला इंटरव्हल आहे, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. मग तो ते पॉइंट्स कुठले आहेत, 3π/2 to 2 पाय. यातल्या प्रत्येक पॉइंटला तो इन्क्रीजिंग आहे, वर चाललेला आहे. त्यातल्या कुठल्याही पॉइंटला तुम्ही टँजंट ड्रॉ करा, त्या टँजंटचा स्लोप तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार. त्यामध्ये लिहिणार आपण यू. राईट. एडिशन ऑफ 2 सेट. बऱ्याचसा पाडापाड्यातला डोमेन रेंज मध्ये या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. राईट. आणि आता डिक्रीजिंगला तुम्ही काय लिहिणार, एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू. आता डिक्रीजिंगला कुठला आहे तो सांगा. दिसतोय तुम्हाला. म्हणजे या पॉइंट पासून जर बघितला तर हा ग्राफ खाली खाली चाललेला आहे. इथपर्यंत तो खाली गेलेला आहे पूर्ण. किती याला तुमचा अँगल, π/2 to 3π/2. या पूर्ण इंटरवल मध्ये कॉस एक्स तुम्हाला डाऊनवर्ड जात, सॉरी साइन एक्स तुम्हाला डाऊनवर्ड जाताना दिसतोय. मी तुम्हाला ते सांगितलं, जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला तर पटकन तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. राईट. आता याला आपण सॉल्व्ह करूयात बाय कॅल्क्युलेशन मेथड. ठीक आहे. मेथड 2 हा झाला तुमचा मेथड 1. ग्राफ ड्रॉ केला तर किती इझी आहे ते तुम्हाला समोर बघायला मिळते. राईट. आता मेथड 2 मध्ये तुमचं काय असणार आहे, एफ ऑफ एक्स काय घेतला आपण, साइन एक्स घेतलाय. आता वेअर इन्क्रीजिंग अँड वेअर डिक्रीजिंग, दॅट पार्ट वी हॅव टू फाइंड. इथं आपल्याला काय करावं लागेल, लगेच डेरिव्हेटिव्ह काढा. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स किती येणार तुमचा, कॉस एक्स येणार. राईट. आता फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, आता मेथड समजून घ्या. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग फंक्शनची प्रॉपर्टी काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स मस्ट बी पॉझिटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स पॉझिटिव्ह पाहिजे. मग आपण बघितले dy/dx पॉझिटिव्ह पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स किती तुमचा कॉस एक्स आलाय, मग कॉस एक्स पॉझिटिव्ह पाहिजे. कॉस एक्स पॉझिटिव्ह, मग कॉस एक्स पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो, 0 to 2 पाय आपण पूर्ण इंटरवल घेतलाय, 0 to 360 डिग्री. मग कॉस एक्स पॉझिटिव्ह कुठं असतो, थर्ड नाही
फर्स्ट क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट, राईट. म्हणजे त्याचा आन्सर तुमचं काय झालं, खाली लिहू शकतो तुम्ही, पुढे लिहिण्यापेक्षा. खाली जागा नाही थोडीशी. तो एक्स बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट कुठला असतो तुमचा, 0 टू π/2 हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट झाला, इन्क्लुडिंग ऍडिशन. आणि फोर्थ क्वाड्रंट कॉस एक्स पॉझिटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंट किती असतो, 3π/2 टू 2π. बघा हे दोन्ही आन्सर तुमचे मॅच झाले. म्हणजे बाय ग्राफिकल मेथड अँड बाय अल्जेब्रिक मेथड यू कॅन गेट सेम आन्सर, राईट. तुम्हाला मॅक्सिमम बोर्ड लेवलला किंवा बरेचसे क्वेश्चन मेथड नंबर 2 नी सॉल्व्ह करायला लागणार आहेत, कारण बरेचसे असे क्वेश्चन असतील की ज्याचे ग्राफ ड्रॉ करणं पॉसिबल नाहीये दिलेल्या टायमिंग मध्ये. त्यामुळं जिथं ग्राफ जमला तिथं तुमचा तो दिवाळी बंपर क्वेश्चन असेल तो, म्हणजे कमी टाइम मध्ये तुमचा सॉल्व्ह होणार. पण जिथं तुमच्याकडे ग्राफ ड्रॉ करता येणार नाहीये तिथे तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग तो पॉझिटिव्ह कुठल्या इंटरव्हल मध्ये असेल, निगेटिव्ह कुठल्या इंटरव्हल मध्ये असेल, इट विल गेट आन्सर अबाउट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सिमिलरली डिक्रीजिंग बघा, फॉर डिक्रीजिंग फंक्शन, for decreasing function dy by dx is negative. dy by dx म्हणजे f dash of x. f dash of x आपल्याला मिळालाय cos x. cos x निगेटिव्ह पाहिजे. आता cos x निगेटिव्ह कुठे असतो सांगा, कुठल्या क्वाड्रंटला cos x निगेटिव्ह असतो, सेकंड क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटचा अँगल किती असतो, π/2 पासून स्टार्ट होतो. मग सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट टोटल मिक्स करा. सेकंड क्वाड्रंट 90 टू 180 आणि 180 टू 270. डायरेक्ट तुम्ही 90 वरून 270 पर्यंत जाऊ शकता. या टोटल सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे सेम आन्सर वरचं मिळाले, π/2 टू 3π/2, वेअर स्लोप ऑफ टँजंट वी विल गेट निगेटिव्ह. दोन्ही टाईपने मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. आय होप हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन्स क्लिअर करून देतील, राईट. सपोज आपण घेतला y इक्वल टू log x. बघा मी मुद्दाम काही ऍडिशनल क्वेश्चन घेतोय की त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होतील. आता log x बद्दल काय करताय सांगा मला. log x चा ग्राफ काढता आला पाहिजे पटकन. log x चा ग्राफ कसा असतो, या टाइपमध्ये असतो log x. इकडे 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 खाली जात राहतो. हा पॉईंट तुमचा कुठला असतो, हा पॉईंट तुमचा फिक्स आहे 1. x ची व्हॅल्यू 1 टाकली तर log 1 चा आन्सर 0 असतं कंपल्सरी. log 1 इज 0 म्हणजे या पॉईंटचा x कोऑर्डिनेट 1 आहे, y कोऑर्डिनेट 0 असणार आहे. हा log x आहे. आता इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग आहे सांगा. ऑब्विसली ग्राफ जरी आपण असा काढला असेल खाली जात असलेला, आपण ग्राफ असा काढला खाली जात असलेला, पण लेफ्ट टू राईट बघायचं आहे आपल्याला. म्हणजे लेफ्ट टू राईट ग्राफ वर चाललेला आहे कंटिन्यू. हा ग्राफ कुठेही खाली येत नाहीये, लेफ्ट टू राईट साइड. ओके, मग तुम्ही याला काय सांगणार, ऑब्विसली f of x is equal to log x, so that f of x is, याला म्हणतो आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. f of x is strictly increasing function. what is strictly, हा कंपल्सरी इन्क्रीजिंगच आहे, कुठेही डिक्रीजिंग होत नाही. पहिल्या क्वेश्चन बघितला आपण y इक्वल टू एक्स स्क्वेअर, तो इन्क्रीजिंग सुद्धा आहे, डिक्रीजिंग सुद्धा आहे. स्टार्टिंगला डिक्रीजिंग असतो, नंतर तो इन्क्रीजिंग आहे, बरोबर आहे. y इक्वल टू साइन एक्स किंवा कॉस एक्स, तो इन्क्रीजिंग सुद्धा आहे, डिक्रीजिंग सुद्धा आहे. साइन वेव्ह ते मिक्सचर फंक्शन्स आहेत, पण हा कंपल्सरी इन्क्रीजिंग फंक्शन आहे, कुठेही डिक्रीजिंग जात नाही. त्याला याला म्हणतो आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. रेग्युलर मध्ये तर आपण कसं लिहिणार, सो दॅट एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन फॉर. आता इंटरव्हल काय असणार आहे, सगळ्यात खालचा पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट तुमचा 0 असेल, राईट साइडचा लास्ट पॉईंट तुमचा इन्फिनिटी असणार आहे. लॉग एक्स, एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठेही नसती, निगेटिव्ह व्हॅल्यूचा लॉग आपण घेऊ शकत नाही. बेसिक लॉगॅरिथमचा तुमचा कन्सेप्ट आहे, राईट. मग तुमचा झाला 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता याला अल्जेब्रिक मेथडनी कसं करणार बघा पटकन, काय गरज नाहीये पण माहिती असावं. ठीक आहे.
एफ ऑफ एक्स आपल्याकडे काय आहे, लॉग एक्स आहे, मेथड नंबर 2. एफ डॅश ऑफ एक्स बघा, एफ डॅश ऑफ एक्स तुमचा किती येणार आहे, 1/x, राईट. आता लॉग एक्सचा डोमेन असतो, म्हणजे लॉग एक्सचा डोमेन हा कंपल्सरी 0 to इन्फिनिटीज आहे, राईट. इथं आपण लिहितच असतो फॉर एक्स ग्रेटर दॅन 0. लॉगॅरिथम लॉग एक्स एक्झिस्ट वेन एक्स ग्रेटर दॅन 0, हे डोक्यात फिटच पाहिजे. कारण जर तुम्ही 1/x घेतला तर 1/x पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काही असू शकेल. एक्स तुम्ही पॉझिटिव्ह टाकला तर पॉझिटिव्ह आन्सर येणार, एक्स निगेटिव्ह टाकला तर निगेटिव्ह आन्सर येणार आहे. पण एक्स निगेटिव्ह टाकू शकत नाही कारण लॉगॅरिथम मध्ये आपण आहे. लॉगॅरिथम मध्ये एक्स चालत नाही. मग ॲज एक्स ग्रेटर दॅन 0 वी विल गेट 1/x ऑलवेज ग्रेटर दॅन 0. तर एक्स पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा रेसिप्रोकल करा, तो सुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजेच मला मिळाला एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. म्हणजे तुम्ही काय सांगणार, इट इज इन्क्रीजिंग फंक्शन. बरोबर आहे, हा इन्क्रीजिंग फंक्शन झाला फॉर एक्स बिलॉंग्स टू 0 to इन्फिनिटी, म्हणजेच एक्स ग्रेटर दॅन 0. दोन्ही स्टेप्स दोन्ही मेथडनी मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. दोन्ही मेथड 1 लिहा, मेथड 2 लिहा. दोन्ही मेथडनी तुमच्याकडे या गोष्टी पाहिजेत लॉग एक्स साठी. ठीक आहे, पॉज करा. नेक्स्ट यातला आपण अजून एक घेऊयात, 4th वन, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स घ्या किंवा y इज इक्वल टू ई रेस टू एक्स घ्या किंवा 2 रेस टू एक्स, 3 रेस टू एक्स, कसाही घ्या. आता y इक्वल टू ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स, याचा ग्राफ कसा असतो, आता तुम्हाला फंक्शन मी झालेला आहे. प्रत्येक वेळा कसा असतो विचारल्यावर इकडे तिकडे बघायचं नाही. ग्राफ बाय डिफॉल्ट तुम्हाला जमलेच पाहिजेत. लॉग एक्स, ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, लेफ्ट साइडला हळूहळू कंटिन्यू खाली जात राहणार आहे. ठीक आहे, आता लेफ्ट टू राईट कन्सिडर करा. लेफ्ट टू राईट कंपल्सरी ग्राफ अप चाललेला आहे. लेफ्ट टू राईट हा ग्राफ कंपल्सरी अप चाललेला आहे, कुठे हा खाली घेत नाहीये. म्हणजे ऑब्व्हियसली हा सुद्धा तुमचा काय झाला, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग झाला. ग्राफ काढला तर फार काय बोलायची गरज पडत नाही, एकदम क्लिअर समजतं आपल्याला. एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन, राईट. आणि आपण लिहिताना काय लिहिणार, एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू. आता एक्स बिलॉंग्स टू किती आहे, लेफ्ट साइडची व्हॅल्यू इथं तुमची -इन्फिनिटी आहे. इथनं तुमचा ग्राफ स्टार्ट होतोय, राईट साइडला तो कंटिन्यू वर चाललेला आहे, तो इन्फिनिटी पर्यंत जाणार. म्हणजे -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी और एक्स बिलॉंग्स टू आर असं पण तुम्ही म्हणू शकता. यू कॅन पुट एनी रिअल व्हॅल्यू, ए रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स हा पॉझिटिव्हच असतो, राईट. आणि मेथड नंबर 2 बघा, सेम पार्ट मध्ये. मेथड 2, एफ ऑफ एक्स घेऊयात आपण ए रेस टू एक्स. मग एफ डॅश ऑफ एक्स किती असणार, हा तुमचा असणार आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. आणि इथे जर तुम्ही एफ ऑफ एक्स जर ई रेस टू एक्स घेतला तर एफ डॅश ऑफ एक्स किती येणार आहे, हा ई रेस टू एक्सच राहणार. ई रेस टू एक्स इंटू लॉग ई, लॉग ई 1 असतो म्हणून तो ई रेस टू एक्सच राहतो. इथे तुम्ही सांगू शकता आता ए रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स हा कंपल्सरी पॉझिटिव्हच आहे. वाय ची व्हॅल्यू याची पॉझिटिव्ह असते कंपल्सरी, राईट. म्हणून इथे तुम्ही सांगू शकता ऍज ए रेस टू एक्स और ई रेस टू एक्स ऑलवेज ग्रेटर दॅन 0, राईट, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणजेच ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, लॉग ए तर काय पॉझिटिव्ह व्हॅल्यूच आहे, और ई रेस टू एक्स तर कशाच मल्टिप्लाय करत नाही आपण, इज ग्रेटर दॅन 0 फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणून इथे क्लिअर झालं. सो एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग, डीवाय बाय डी एक्स पॉझिटिव्ह मिळाला. सो इट इज इन्क्रीजिंग फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि सिंपल, फार काय ह्याच्यात डिफिकल्ट पार्ट नाहीये. ठीक आहे.
अजून एक घेऊयात आपण आणि मग क्वेश्चन कडे जाऊयात. y इक्वल टू 1/x. आता हा काय येणार आहे बघा. आता ज्यांना ग्राफ आठवत असेल, फंक्शन मध्ये आपण या टाइपचे सगळे ग्राफ ड्रॉ केलेले होते त्यावेळेला. नसेल तर तो फंक्शन बघा 11वीतला मी शिकवलेला चॅप्टर तो बाहेर घ्या, त्यातनं बघा कुठले कुठले ग्राफ कसे आहेत. ग्राफ तुमच्याकडे असतील तर बरेचसे क्वेश्चन सिम्पली पटापट फास्ट सॉल्व्ह होणार आहेत. लॉग एक्सचा ग्राफ कसा, 1/x चा ग्राफ कसा आहे, 1/x चा ग्राफ असा असतो. इथून या साईडला येतो, कर्व आहे, तसंच या साईडला खाली जात होतो सेम पार्ट मध्ये. ठीक आहे. मला जर तुम्ही नीट बघितलं लेफ्ट टू राईट बघा. आता लेफ्ट वरून तो ओरिजिन कडे, लेफ्ट करून या ओरिजिन कडे तो वर आलेला आहे, इथून पण तो वरच चाललेला आहे. म्हणजे मला काय मिळालं, काय मिळालंय, कंपल्सरी तुमचा ग्राफ वरच चाललेला आहे. परत सेम पार्ट हा सुद्धा तुमचा इन्क्रीजिंग असणार. बरोबर का बघा, का डिक्रीजिंग आहे सांगा मला. 1/x. मी काय तरी गडबडलं का, ग्राफ चुकलाय. हा तुमचा आहे एक्स क्यूबचा ग्राफ आहे, गडबडीत झालं. एक्स स्क्वेअर झालेला मग अशी ग्राफ आहे y इक्वल टू एक्स क्यूब. कारण x इक्वल टू 0 ला y 0 मिळतोय. 1/x केला तर x 0 ला y इन्फिनिटी मिळाला असता, राईट. y इक्वल टू 1/x, x 0 टाकला तर y इन्फिनिटी मिळतोय. मग इन्फिनिटी याचा ग्राफ ऍक्च्युली असा येतो, इकडून या साईडला असा जातो आणि इकडून या साईडला असा जातो. हा तुमचा ग्राफ आहे 1/x चा. त्याला नंतर बघूयात आपण. y इक्वल टू एक्स क्यूब घेतलाय आपण. मग तुम्हाला क्लिअर कट समोर दिसते की हा कंपल्सरी वर वर चाललेला आहे. मग तुम्ही याला काय म्हणणार, सो दॅट एफ ऑफ एक्स इज, आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे ना. इथे आपण कसं लिहितो इंटरवल मध्ये, एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. आता इंटरवल काय येणार तुमचा, फॉर एक्स बिलॉंग्स टू, लेफ्ट साईडला गेला तर मायनस इन्फिनिटी, राईट साईडला प्लस इन्फिनिटी आहे, काही प्रॉब्लेम नाही. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी और एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. तुम्ही एक्स ची कुठलीही व्हॅल्यू घ्या, तुम्हाला प्रत्येक पॉइंटला टँजंटचा स्लोप हा पॉझिटिव्हच मिळणार आहे. नाव मेथड नंबर 2, मेथड 1 मेथड 2 लिहित चला. मेथड नंबर 2 काय आता, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ डॅश ऑफ एक्स किती ना तुमचा 3x स्क्वेअर. डीवाय बाय डी एक्स पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे तुम्हाला बघायचंय. एफ डॅश ऑफ एक्स 3x स्क्वेअर निघाला. ॲज एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, नॉट एक्स ग्रेटर दॅन 0. एक्स पॉझिटिव्ह असूयात किंवा निगेटिव्ह असूयात, स्क्वेअर हा कंपल्सरी पॉझिटिव्हच असतो. 3 चा स्क्वेअर 9 असतो, मायनस 3 चा स्क्वेअर सुद्धा 9च असतो. सो एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म फॉर एक्स बिलॉंग्स टू आर, एनी रिअल व्हॅल्यू, राईट. आपल्याला 3x स्क्वेअर पाहिजे, मग 3 नी मल्टिप्लाय करा. इथं 3 नी मल्टिप्लाय केला, राईट साईडला 0 इंटू 3 3 राहणार. मग आपण सेमच राहिला, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. हा प्रोसेस आपण डोमेन रेंज फाइंड करताना करायचो बघा. सेम टर्मनी मल्टिप्लाय करायचे, सेम टर्म ऍड करायचे. मग आता 3x स्क्वेअर मध्ये तुमचा एफ डॅश ऑफ एक्स आहे, तो हा तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाला फॉर एनी व्हॅल्यू ऑफ आर, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह. म्हणजेच तुम्ही हे कन्क्लुजन टाकू शकता, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली फंक्शन. त्याच्या खाली हे लिहा, एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. dy बाय डी एक्स पॉझिटिव्ह असेल, एफ डॅश ऑफ एक्स पॉझिटिव्ह असेल, तर फंक्शन हा तुमचा इन्क्रीजिंग असणार आहे, राईट. हा कुठेही डिक्रीजिंग राहणार नाही. आता मागचा क्वेश्चन घेऊयात आपण. y इक्वल टू 1/x. पटकन शॉर्ट मध्ये ग्राफ मी तुम्हाला सांगितला होता. एक्स 0 टाकला, एक्स 0 ला तुम्हाला y इन्फिनिटी मिळणार आहे. एक्स 0 ला y तुम्हाला इन्फिनिटी मिळेल, इथं वरती कुठेतरी एकदम लार्ज व्हॅल्यू. मग जसं तुम्ही एक्स ची व्हॅल्यू वाढत वाढत येणार आहे, एक्स 1 टाकला तर y1 मिळणार आहे, एक्स 1 ला y1 मिळेल तुम्हाला, राईट. x2 टाकला, x2 टाकला तर y 0.5 मिळणार, x3 टाकला
तर y.3 मिळणार, म्हणजे तो कमी कमी होत चाललाय. इथून हा ग्राफ असा खाली खाली जात राहणार आहे. जसा x वाढत जाईल तशी y ची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. या साईडला ग्राफ तुमचा वर गेला पाहिजे, x 0 ला तो इन्फिनिटीकडे गेला पाहिजे. म्हणजे असा कंपल्सरी कर्व तुम्हाला मिळणार आहे. आणि हीच व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, x पॉझिटिव्ह असेल 1/x आहे, x पॉझिटिव्ह तर y पॉझिटिव्ह, x निगेटिव्ह तर y निगेटिव्ह. इथं पण हा ग्राफ तुम्हाला सेम पार्ट मध्ये असा मिळतो. हा झाला तुमचा ग्राफ 1/x. आता दोन्ही फक्त x इक्वल टू 0 ला आपल्याला प्रॉपर आन्सर मिळत नाही, कारण 1/0 हा इन्फिनिटी असतो. म्हणजे हा जर तुम्ही कंटिन्युटी मध्ये गेलात तर इट इज डिसकंटिन्युअस फंक्शन. इट इज डिसकंटिन्युअस फंक्शन when x is equal to 0, right? x equal to 0 ला लिमिट एक्झिस्ट करत नाही. इट इज नॉट डिफरन्शिएबल ऍट x is equal to 0. बाकी सगळीकडे हा डिफरन्शिएबल आहे, पण x equal to 0 ला डिफरन्शिएबल नाही. सगळे पार्ट तुम्हाला मी क्लिअर केले. आता जर तुम्ही या पार्टकडे नीट लक्ष दिलं, लेफ्ट टू राईट हा खालीच चाललेला आहे. क्लिअर? लेफ्ट टू राईट हा खाली चाललेला आहे. वरच्या पार्टकडे बघा, तो लेफ्ट टू राईट खाली खालीच चाललेला आहे. म्हणजे दोन्ही पार्ट मध्ये तो खाली डाऊनवर्डच चाललेला आहे, लेफ्ट टू राईट. या केसमध्ये आपण काय म्हणणार? इट इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन फ्रॉम द ग्राफ. So that f of x is strictly decreasing function, right? लिहिताना आपल्याला काय लिहिणार? So f of x is decreasing function for, आता याच्यात x बिलॉंग्स टू किती येणार? मायनस इन्फिनिटी टू 0 and including 0 to infinity. 0 ला आपण राऊंड ब्रॅकेट ठेवलेला आहे, स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला नाही, कारण 0 इन्क्लुडेड नाहीये आपल्याकडं. त्याला आपण असं इंटरव्हल घेतो. और अजून काय लिहू शकतो? एनी रिअल व्हॅल्यू इज पॉसिबल एक्सक्लुडिंग 0. ती सॉल्व याची पद्धत आहे. कुठलाही x चालेल, फक्त 0 नको. देन इट इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. आणि हाच 1/x चा डोमेन सुद्धा असतो. डोमेन सुद्धा हाच आहे, सेम आपण लिहिलेला आहे. आता सेकंड मेथड आपल्याला काय आहे? वी आर हॅव्हिंग f ऑफ x इज इक्वल टू 1/x. डिफरन्शिएबल करा. f डॅश ऑफ x किती येणार? 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? -1/x². बरोबर? मग सारखंच मग काय केलेलं आपण? x³ होता 3x² केला होता, आपण इथे 1 लिहून ठेवा. मग f डॅश ऑफ x आपल्याला पॉझिटिव्ह मिळाला होता. आता या क्वेश्चन मध्ये काय आहे? 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². आता ऍज x² आपला कंपल्सरी पॉझिटिव्ह असतो, राईट? डिनॉमिनेटर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर x बिलॉंग्स टू r. आता रेसिप्रोकल करा. x² चा जर तुम्ही रेसिप्रोकल केला, 1/0 चा काय रेसिप्रोकल येणार नाही. कुठल्याही पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा जर तुम्ही रेसिप्रोकल केला तर तो पॉझिटिव्हच असणार आहे, हे याचं मिनिंग आहे. तर मी 1/x² केला म्हणून मी इकडे 1/0 करतो असं चालणार नाही. x² इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. कुठल्याही पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा जर तुम्ही रेसिप्रोकल केला तर पॉझिटिव्ह आन्सर मिळणार आहे. फॉर x बिलॉंग्स टू r. फक्त त्याला 0 चालणार नाही, कारण 0चा रेसिप्रोकल आपण घेऊ शकत नाही. इथे हे फक्त इन्क्लूड झालं r-0. आता आपल्याला -1/x² पाहिजे. आता -1 नी मल्टिप्लाय करा. मग -1/x², 0 into -1 0 राहणार आहे. आणि जेव्हा आपण -1 नी कुठल्याही मायनस टर्मनी मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला, तर जो इनइक्वालिटीचा साइन चेंज होणार. म्हणजे इनइक्वालिटीचा साइन रिव्हर्स झाला. फॉर x बिलॉंग्स टू r-0. म्हणजे आता आपल्याला जो लेफ्ट साइड आहे तो तुमचा f डॅश ऑफ x आहे. f डॅश ऑफ x लेस दॅन 0 मला मिळाला. फॉर x बिलॉंग्स टू r-0. हे झालं तुम्ही रिटिंग मेथड. मग तुम्ही इथनं हे लिहू शकता परत एकदा. इट इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. इट मीन्स फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर x बिलॉंग्स टू r-0. यातली जी सेकंड मेथड मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत चाललेलो आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण
हे ग्राफ छोटे छोटे आहेत त्यामुळे आपण काढत चाललेलो आहे. बऱ्याचशा क्वेश्चनला ग्राफ काढणं पॉसिबल नाही, तेवढा वेळ नसतो आपल्याकडं. ठीक आहे. सो तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. आपण काही एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन 1.1 टेस्ट द फॉलोइंग फंक्शन्स आर इंक्रीजिंग और डिक्रीजिंग. राइट. So f of x is x cube minus 6x square plus 12x minus 16 x belongs to r दिला आहे. पुढे x belongs to r दिलेला असतो म्हणजे त्याला डोमेन दिलेला असतो. कुठल्या इंटरव्हल साठी तुम्हाला त्याला चेक करायचं आहे. सगळ्या x साठीच आपल्याला चेक करायचं आहे. आता याचा ग्राफ काढणं पॉसिबल नाहीये. नुसतं x क्यूब असेल तर ठीक आहे, 6x स्क्वेअर असेल तर ठीक आहे. इट इज पॉलिनॉमियल फंक्शन. डिग्री वाढत गेले तर त्यांचे ग्राफ काढणं पॉसिबल नाहीये. मला तुम्हाला रेग्युलर मेथडनी सॉल्व्ह करावं लागेल आणि मेथड नंबर 2 नी म्हणजे सो स्टार्ट करा. वी आर हॅव्हिंग एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स इज एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16. मग डेरिव्हेटिव्ह काढा. मग एफ डॅश ऑफ एक्स किती येणार? 3x स्क्वेअर 6 इंटू 2 12x प्लस 12. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे ते तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे आता राईट साइडची ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघून तर लगेच कळणार नाही आपल्याला की ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पण सारखं काय व्हॅल्यूज पुट करणं पण पॉसिबल नाहीये. मग याला आपण काय करायचं आहे? मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपण ठरवू शकतो. मग अशा दोन क्वेश्चन मी आपण तेच केलं होतं. एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 तिथून आपण स्टार्ट केला होता पार्ट एफ डॅश ऑफ एक्सचं फंक्शन डिफाईन करायला. हा पार्ट आपण रेंज मध्ये करतो. रेंज मध्ये मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर बऱ्याचशा ठिकाणचा रेंज काढायला किंवा बऱ्याचशा डोमेन काढायला फंक्शन चॅप्टर मध्ये केलं होतो आपण. याला म्हणत आपण 1. इथं काय करायचं होतं मला तर 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 12 या थोडंसं डिफाईन करावं लागेल. काय काय करता येते बघायला. मग मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर तुम्हाला करायचं आहे. 3x स्क्वेअरला घ्या. पहिलं 3 ला आधी बाहेर घ्या. आज किती येणार आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. सो 3 इंटू आता मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 4x. मग कुठली टर्म ऍड करणार? मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर. तो जो काय एक्सचा कोइफिशियंट असेल एक्सचा कोइफिशियंट आहे 4 त्याला 2 नी डिवाइड करा. 2 मिळाला आणि त्याचा स्क्वेअर ऍड करा. तो ऑब्विसली हा डायरेक्ट 30 व्हॅल्यू आहे 4 म्हणजे इट इज ऑलरेडी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा ऑलरेडी तुमचा एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरच आहे. मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर करायची गरज नाही. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं मला पण डायरेक्ट हा स्क्वेअरच दिलेला आहे. त्यामुळे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर डायरेक्ट स्क्वेअर फंक्शन आहे. राईट. याला आपण काय लिहूयात आता? नाव फ्रॉम 1 काय लिहू शकतो आपण आता? फ्रॉम 1 एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 12 सो दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 3 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मग असं करूया आपण ॲज एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर आहे. एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काहीही टाका. ब्रॅकेटच्या आतमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही येऊ दे. स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी झिरोच मिळणार आहे. राईट. फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. सो दॅट मग आता 3 नी मल्टिप्लाय करा. 3 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणजे हा तुमचा झाला एफ डॅश ऑफ एक्स. हा तुम्हाला मिळाला पॉझिटिव्ह फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. तुम्ही काय करू शकता? फायनल स्टेटमेंट एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स पॉझिटिव्ह असेल तर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. राईट. फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. क्वेश्चन्स कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली तुम्हाला तर क्वेश्चन तुम्हाला सिंपलच वाटणार आहे. नीट बघून घ्या कसं केलंय. पॉज करा आणि स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे.
ठीक आहे, पुढचा एखादा करूयात आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 मायनस 3x प्लस 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. इथं पण एक्स बिलॉंग्स टू आर दिले, काय प्रॉब्लेम नाहीये, डोमेन आरच असणार आहे. डिनॉमिनेटर आला तर तुम्हाला डोमेनला प्रॉब्लेम येतो. कुठेतरी तो डिनॉमिनेटर 0 झाला की फंक्शन डिस्कंटिन्युअस येतो, मग तो प्रॉब्लेमॅटिक क्रिएट करतो. इथं काय रेग्युलर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. स्टार्ट करा मगाच्याच प्रोसेस प्रमाणे. So f of x is 2 minus 3x plus 3x square minus x cube. टेक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन तुम्हाला फक्त एका स्टेपला करायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पहिल्या स्टेपला. इथून पुढे डेरिव्हेटिव्हचं काही काम नाहीये. इथनं पुढे तुमचं जो आपण फंक्शन मध्ये ज्या प्रॉपर्टीज लावल्या होत्या त्या सगळ्या पार्ट, इनइक्वालिटीचा पार्ट तुम्हाला याच्यात असणार आहे. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 प्लस 6x मायनस 3x स्क्वेअर, राईट. एफ डॅश ऑफ एक्स काय काय मिळाले आपल्याला आता, मायनस 3x स्क्वेअर प्लस 6x आहे आणि मायनस 3 आहे. थोडस रिडिफाईन करावं लागेल. आता मायनस 3 कॉमन घ्या. आज किती ना तुमचा एक्स स्क्वेअर मायनस 2x अँड प्लस 1. अरे वा, हा सुद्धा ब्रॅकेट स्क्वेअरच निघाला. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. एकदम मस्त क्वेश्चन दिलेत. इथे जर हा परफेक्ट स्क्वेअर नाही निघाला तर मग आपल्याला मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर करावा लागतो आणि मग तिथनं पुढे आपल्याला समजणार आहे की एफ डॅश ऑफ एक्स नक्की काय आहे. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. नेक्स्ट मग नाव किंवा काय म्हणणार, ॲज एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा जो पार्ट आहे हा कंपल्सरी असतो 0 फॉर ऑल एक्स. कुठलाही एक्स असू देत, ब्रॅकेटच्या आतमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही येऊ देत, पण ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म. त्याला आता मायनस 3 मल्टिप्लाय करायचंय. मायनसनी मल्टिप्लाय केलं तर आतमधली साईन चेंज होणार. मग अशी आपण बघितलं, आपण मायनस 3 मल्टिप्लाय केलं आपण दोन्ही साईडला, मायनस 3 एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 0, साईन रिव्हर्स झाला. फॉर एक्स बिलॉंग्स टू आर, राईट. म्हणजेच हा तुमचा आहे एफ डॅश ऑफ एक्स. आता एफ डॅश ऑफ एक्स निगेटिव्ह आला फॉर एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे तुम्ही काय करू शकता, एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, पॉज करा, लिहून घ्या, फार काय डिफिकल्ट टर्म्स नाहीये त्याच्यात. तिसरा सुद्धा करून सोडू. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स इज नॉट इक्वल टू 0. ऑब्विसली या एक्सला काहीच प्रॉब्लेम नाहीये, याला प्रॉब्लेम आहे डिनॉमिनेटर 0 चालणार नाही. डिनॉमिनेटर 0 कधी 0 चालणार नाही म्हणजे एक्स 0 चालणार नाही. हा पुढचा डोमेन दिलेला असतो, एक्स बिलॉंग्स टू आर आणि एक्स इज नॉट इक्वल टू 0. त्याचं काही क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे की नक्की त्यांनी काय दिले. आता याला आपण बघूयात, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. एफ ऑफ एक्स एक्स मायनस 1 अपॉन एक्स, डेरिव्हेटिव्ह काढा. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर अशी टर्म तुम्हाला इथं मिळेल. इथं लगेच तुम्हाला करता येईल, ॲज एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. ऑल नाही लिहिलं तरी चालेल, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह वेन एक्स बिलॉंग्स टू आर. आता ही टर्म क्रिएट करायची आहे, 1 अपॉन एक्स स्क्वेअर करायचा आहे. मग आजचाच कन्सेप्ट, पॉझिटिव्ह टर्मचा जर तुम्ही रेसिप्रोकल केला तर तो पॉझिटिव्हच राहणार. ठीक आहे, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस 0 करावं लागेल, कारण आता डिनॉमिनेटरला 0 चालणार नाही. 1 अपॉन एक्स स्क्वेअर 0ला व्हॅलिड राहणार नाही. ठीक आहे, आताच ऍडिशनल पार्ट. मग याच्यात हा 1 ऍड करायचा आहे, मग 1 ऍड करा. 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, राईट साईडला सुद्धा 1 ऍड करा, 1 प्लस 0. मी पुढचं सेम राहणार आहे. लेफ्ट साईडला मला किती मिळाला, हा आपल्याला मिळालाय एफ डॅश ऑफ एक्स
इज ग्रेटर दॅन 1 + 0 1 असतो. मग जी व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे, जी व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे ती व्हॅल्यू 0 पेक्षा मोठीच असणार. फक्त 0 पेक्षा मोठी करायला नाही तेवढं आपल्याला पाहिजे. राईट? तुम्ही लास्ट स्टेप काय सांगू शकता? सो दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह फॉर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस 0. म्हणजेच एफ ऑफ एक्स इज increasing function for x belongs to r minus 0. It is compulsory increasing function, right? Then you write. ठीक आहे. क्वेश्चन 2 बघा आता. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा. क्वेश्चन 2 मला फर्स्ट, find the values of x which of the following functions are strictly increasing. जो काय तुम्हाला फंक्शन दिलेला आहे तो इन्क्रीजिंग कुठल्या इंटरवल साठी असेल त्या एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. 2x³ -3x² -12x + 6. ठीक आहे. तो स्टार्ट करूयात आपण. रेग्युलर प्रोसेस. f of x 2x³ -3x² -12x + 6. Differentiation f dash of x is equal to 3 × 2 6x² -6x and -12. हा झाला तुमचा f dash of x. आता यातनं 6 कॉमन घ्या. आतमध्ये किती येणार? x² -x -2. ठीक आहे. अरे 1 लिहायची गरज नाही. आता हा काय आतमधला परफेक्ट स्क्वेअर नाहीये. ठीक आहे ना. हा क्वाड्रॅटिक तयार झाला. या टाईपचे क्वेश्चन परत मी रिपीट करतो. जेव्हा आपण फंक्शन चॅप्टर बघितलेला 11वी मध्ये, त्यात हा फंक्शन आपण घ्यायचो y = x² - x -2. माझा डोमेन काढा, माझा रेंज काढा. त्या डोमेन आणि रेंज मध्ये आपण मेथड ऑफ कम्प्युटिंग स्क्वेअर, इनइक्वालिटी हा सगळा पार्ट बघितलेला आहे. तोच पार्ट परत एकदा इथं तुम्हाला फॉलो करायचा आहे. ठीक आहे. त्यावेळेचे कन्सेप्ट तुम्हाला पटापट आठवल्या पाहिजेत. आता इथे कन्सेप्ट काय असतो? हा जो क्वाड्रॅटिक आहे त्याला एकतर मेथड ऑफ कम्प्युटिंग स्क्वेअर किंवा याचे फॅक्टर्स पाडायचे. आपण डोमेन काढायचो. डोमेन साठी आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागायचे. रेंज साठी आपल्याला बऱ्याचदा मेथड ऑफ कम्प्युटिंग स्क्वेअर वापरावा लागायचा. आपला रेंज काय गरज नाहीये. याच्या आपण फॅक्टर्स पाडूया. फॅक्टर्स पडतात का बघा. 6 × काय फॅक्टर्स येतील? -2 चे फॅक्टर्स घ्यायचे तुम्हाला. मध्ये -1 पाहिजे म्हणजे 2n -2 and 1. मल्टिप्लिकेशन -2 and ऍडिशन इज -1. परफेक्ट आहे. मग इथे तुमचा येणार आहे x -2 and x + 1. चेक करा. सॉल्व करा क्वाड्रॅटिक प्रॉपर. तो x -2 आणि x + 1 मिळणार. x² चा कोएफिशियंट जर 1 असेल तर डायरेक्ट तुम्ही फॅक्टर्स इंट्रोड्यूस करू शकता. x² चा कोएफिशियंट 1 जर नसेल तर त्याला तुम्हाला ते 2-3 मेथड सॉल्व करावे लागतात. मग ते कॉमन घ्या, त्या टर्म्स एक गॅदर करा. सो देन यू विल गेट दिस आन्सर 6 × x -2 x + 1. ठीक आहे. हा झाला तुमचा फायनल f डॅश ऑफ x. त्याला तुम्ही पाहिजे तर 1 म्हणू शकता. आता हा पार्ट तुम्हाला आठवत असेल. चलो स्टार्ट करूयात. आता एक एक सॉल्व करायला गेल्यावर मग तुम्हाला हा पार्ट फंक्शन मला आठवायला चालू होईल. आता आपल्याला काय विचारलंय? इन्क्रीजिंग विचारलंय का डिक्रीजिंग फंक्शन असं आहे? हा इन्क्रीजिंग सुद्धा आहे, डिक्रीजिंग सुद्धा आहे. मिक्स फंक्शन आहे हा. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आपण दोन्ही काढून सोडू. ठीक आहे ना. क्वेश्चन मध्ये फक्त इन्क्रीजिंग विचारलेलं आहे. नीट लक्ष द्या. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग विचारायचं इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग विचारायचं डिक्रीजिंग. मग इन्क्रीजिंग फंक्शन साठी काय असतो? तुमचा f डॅश ऑफ x काय पाहिजे? ग्रेटर दॅन 0 पाहिजे. राईट. डिक्रीजिंगला तुम्ही लेस दॅन 0 दाखवणार. मग f डॅश ऑफ x किती आपल्याकडं? 6 × x -2
एक्स प्लस 1 ही व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला पॉझिटिव्ह. 6 लाईट सगळ्या जाऊन कॅन्सल होणार आहे, म्हणजे एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 पॉझिटिव्ह. मग आता हा कुठल्या एक्सच्या इंटरव्हलसाठी पॉझिटिव्ह असेल तेवढंच फक्त आपल्याला पाहिजे. कधी पॉझिटिव्ह असणार त्याला आपण काय करायचो, लगेच लाईन ड्रॉ करायचो आपण. ही अजून ती नंबर लाईन, याच्यावरती आपण पॉइंट्स मार्क करणार. आता एक तर मायनस इन्फिनिटी आहे, प्लस इन्फिनिटी आहे. पॉइंट्स कसे घ्यायचे, हा ब्रॅकेट 0 दाखवा, हा ब्रॅकेट 0 दाखवा. काय काय मिळणार, एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे. पहिली मिळणार तुम्हाला -1 सेकंड ब्रॅकेटवरून, आणि पहिल्या ब्रॅकेटवरून तुम्हाला एक्स मिळणार आहे 2. आता इंटरव्हल चेक करायचे, कुठल्या इंटरव्हल मध्ये पॉझिटिव्ह येणार, कुठल्या इंटरव्हल मध्ये तुम्हाला निगेटिव्ह आन्सर मिळणार आहे. आता हा इंटरव्हल चेक करा, -इन्फिनिटी टू -1. त्यातली कुठलीही व्हॅल्यू घ्या, ती तुम्हाला या दोन्ही मध्ये प्लेस करायची आहे. राईट. समजा तुम्ही -1च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू समजा तुम्ही घेतला -5, मग -5 -2 किती येणार, समजते का, आठवते का आपण फंक्शन मध्ये केलेलं आहे. त्याला तुम्ही इथं प्लेस करा, -5 ला, -5 -2 -7. आता इथं प्लेस करा, -5 + 1 -4. मल्टिप्लिकेशन काय झाला, पॉझिटिव्ह झाला, म्हणजे हा इंटरव्हल आपला करेक्ट आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला त्यावेळेला पण सांगितलेलं, ह्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा चाललेला असतो. म्हणजे पहिला जो इंटरव्हल आहे, या इंटरव्हल मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर मिळणार आहे. राईट. इथं तुम्हाला कंपल्सरी निगेटिव्ह येणार, आणि पुढे तुम्हाला कंपल्सरी पॉझिटिव्ह येणार. तुम्ही चेक पण करू शकता. आता एखादा मधला इंटरव्हल घ्या, -1 to 2 च्या मध्ये. समजा इथला इंटरव्हल तुम्ही घेतला, -1 आणि 2 च्या मध्ये कुठली व्हॅल्यू असते, कुठलीही घ्या. समजा आपण 0 घेतली, मग 0 ला प्लेस करा, 0 - 2 -2, 0 + 1 1. याचा आन्सर तुमचं येणार आहे निगेटिव्ह. याचा आन्सर तुम्हाला मिळालेलं पॉझिटिव्ह, म्हणून इथे मी निगेटिव्ह ऑलरेडी लिहिलंच आहे. त्याला क्रॉस चेक करून बघा. 2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू घ्या कुठलीही, 2 to इन्फिनिटी मधला, रेंज मधला, इंटरव्हल मधला. 5 घेतला, 5 - 2 3, 5 + 1 6. तो आन्सर इज पॉझिटिव्ह. आता हे समजलं नाही जर कोण म्हणलं तर त्याला मी काही करू शकणार नाही. मी ठेवतो थोडा वेळ, कारण याच्यावरती अख्खा 1 महिना मी स्पेंड केला होता 11th मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. ठीक आहे. तो हा सगळा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. कुठल्या इंटरव्हल मध्ये पॉझिटिव्ह आहे, कुठल्या इंटरव्हल मध्ये निगेटिव्ह आहे, हे मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे. आणि त्याला परत प्रोसेस अननेसेसरी वाढत जाते. त्याला परत बाय डिफॉल्ट अल्जेब्रिक मेथडने सोल्व करू शकता. म्हणजे 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पाहिजे, मग पहिला टर्म पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही टर्म पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा दोन्ही टर्म निगेटिव्ह पाहिजेत, असं ते होत जातं. हा मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलाय. ठीक आहे ना. याचा लॉंगकट, याचा थोडासा लॉंगकट सुद्धा मी तुम्हाला सांगेन 2 मिनिटात. हे झालं का. मी आता तुम्ही काय लिहिणार आहोत, फायनली वी कॅन राईट f' of x greater than 0 for x belongs to, पहिला इंटरव्हल लेफ्ट साइडचा आहे, -इन्फिनिटी टू -1 इन्क्लुडिंग 2 to इन्फिनिटी. हे झालं तुमचं इन्क्रीजिंग फंक्शन. आणि डिक्रीजिंग कधी असणार आहे, f' of x लेस दॅन 0 म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन. फॉर एक्स बिलॉंग्स टू, तो मधला इंटरव्हल 1 to 2, या इंटरव्हल साठी तो डिक्रीजिंग असेल. ठीक आहे. इन्क्रीजिंग म्हणजे f of x इन्क्रीजिंग, f of x इन्क्रीजिंग, f of x डिक्रीजिंग. मी इन्क्रीजिंग डिक्रीजिंग दोन्ही काढून टाकलं आपण पटकन. पहिला जो पार्ट आहे तो तुम्हाला या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की तो इन्क्रीजिंग कुठं आहे. या टाईपने तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. आता याची लॉंग मेथड काय आहे, म्हणजे थोडीशी अजून ऍडिशनल मेथड, म्हणजे याला मी आता दुसऱ्या मेथडनी करतो पुढच्या पेजला. ठीक आहे ना. x - 2 and x + 1. आता x - 2 x + 1 हा आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. त्यांना ग्राफिकल समजलं नाही त्यांना मी सांगतोय,
दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी असतं, जेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजेत और दोन्ही टर्म्स निगेटिव्ह पाहिजेत. दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा दोन्ही टर्म्स काय पाहिजेत तुम्हाला निगेटिव्ह पाहिजेत. मग दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह कधी येणार, फर्स्ट टर्म इज पॉझिटिव्ह अँड सेकंड टर्म इज पॉझिटिव्ह, राईट. दोन्ही टर्म निगेटिव्ह कधी येणार आहेत, फर्स्ट टर्म इज निगेटिव्ह अँड सेकंड टर्म इज ऑल्सो निगेटिव्ह. या दोन केसेस त्यात क्रिएट झाल्या. दोन केसेसला सेपरेट सॉल्व्ह करा. हियर एक्स इज ग्रेटर दॅन 2 अँड एक्स इज ग्रेटर दॅन -1. मला सॉल्व्ह करा. इथे येणार तुमचा आधी -1, इथे येणार तुमचा 2, -इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. आता तुम्हाला इंटरवल चेक करायचा आहे. एक्स ग्रेटर दॅन 2 कसा येतो आपला, राईट साइड. एक्स ग्रेटर दॅन 2 तुम्हाला आठवतोय. एक्स ग्रेटर दॅन -1 म्हणजे हा इंटरवल येणार. आणि कॉमन इंटरवल कुठला झाला, हा झाला तुमचा कॉमन इंटरवल जो दोघांना सॅटिस्फाय करेल. हे झाला पहिला पार्ट. आता इथं बघा, इथे येणार तुम्हाला एक्स लेस दॅन 2 अँड एक्स लेस दॅन -1. परत सेम ड्रॉ करा. -इन्फिनिटी, -1 एक व्हॅल्यू आहे, 2 एक व्हॅल्यू आहे, इन्फिनिटी एक व्हॅल्यू आहे. आता काय काय सांगते आपल्याला, एक्स लेस दॅन 2. एक्स लेस दॅन 2 म्हणजे लेफ्ट साइड. एक्स लेस दॅन -1 म्हणजे लेफ्ट साइड. दोन्ही एरोचा कॉमन पार्ट कुठला येणार आहे, कॉमन पार्ट आहे दोन्ही एरोसाठी. ठीक आहे. मग या दोघांना जर तुम्ही कंबाईन करायला गेलात तर मग तुम्हाला समजेल. या दोघांना तुम्ही कंबाईन करायला गेलात, -इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, -1 आणि 2. आता जो येलो मार्क आहे तुम्ही कंबाईन करतो की आपल्याला हा सुद्धा इंटरवल पाहिजे आणि हा सुद्धा इंटरवल पाहिजे. दोघांना जर आपण गॅदर केलं तर आपण सांगू शकतो की f dash of x is positive for x belongs to first interval -infinity to -1 and 2 to infinity. मग तुम्ही सांगू शकता so that f of x is increasing for x belongs to -infinity to 1 and 2 to infinity. मगाचं आन्सर आहे, थोडंसं अजून स्टेप्स त्यात आपण वाढवले. ठीक आहे. शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगितला. त्या शॉर्टकटमुळे काय झालं, मगाच्या मेथडमध्ये लक्ष द्या. हा जो कन्सेप्ट आहे महत्वाचा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्यातनं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऍट अ टाइम आयडेंटिफाय झालेत. कुठे इन्क्रीजिंग आणि कुठे डिक्रीजिंग आहे. इथं तुमचं काय होणार आहे, याच्यात इन्क्रीजिंग साठी चेक केलं असा आला. डिक्रीजिंग साठी काय काय लागणार, मग दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह दाखवावं लागेल डिक्रीजिंग फंक्शन साठी. म्हणजे एकतर पहिला पॉझिटिव्ह पाहिजे आणि दुसरा निगेटिव्ह पाहिजे, और पहिला निगेटिव्ह पाहिजे दुसरा पॉझिटिव्ह पाहिजे. या दोघांसाठी परत सॉल्व्ह करत जावं लागेल तुम्हाला आणि मग त्यातून तुम्हाला डिक्रीजिंग फंक्शनची व्हॅल्यू मिळेल. समजले मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला. नीट सॉल्व्ह करा. या कन्सेप्ट वरती बराच वेळ आपण 11वीला स्पेंड केलेला आहे. त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका अननेसेसरी. ठीक आहे. यातले क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला यातले बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन जमतील. कुठलेही जमणार नाही असं होणार नाहीये. चलो बाय बाय.